जय जिजाऊ, जय शिवराय. मित्र सर्वांना नमस्कार. आज एक पुन्हा नवं वॉशिंगमधून स्वच्छ झालेली केस बाहेर आली. तसा आपल्या सर्वांना इतिहास माहीत आहे. भारतीय जनता पक्षाच्या साथीला गेल्यानंतर प्रत्येकजण निर्दोष असतो आणि जोपर्यंत तो विरोधात असतो तोपर्यंत त्याचे घोटाळे, त्याचे भ्रष्टाचार हे उघडकीस येतात. मग तो सिंचन घोटाळा असेल, तो आदर्श घोटाळा असेल किंवा छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा असेल. ज्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळावर 850 कोटीचे आरोप करण्यात आले आणि त्यांना जेलमध्ये डांबण्यात आलं. जवळजवळ 2 वर्ष छगन भुजबळ हे तुरुंगात होते. आणि जेव्हा राष्ट्रवादीचा एक गट भारतीय जनता पक्षाला येऊन मिळाला तेव्हा त्यांची जामिनावर पहिल्यांदा मुक्तता झाली. आणि आता तर त्यांना ईडीने निर्दोष मुक्त केले. जर त्यांच्याविषयी, त्यांच्या विरोधामध्ये पुरावेच नव्हते, त्यांनी अपहार केलाच नव्हता, भ्रष्टाचार केलाच नव्हता, तर मग त्यांना 2 वर्ष तुरुंगात का ठेवलं? तोपर्यंत ईडी झोपा काढत होती का? की राजकीय द्वेषातून, वैमनस्यातून भारतीय जनता पक्षाचे हे कारनामे आहेत हे तरी सिद्ध व्हायला पाहिजे. कारण आत्तापर्यंत एकही भारतीय जनता पक्षाचा नेता ईडीच्या जाळ्यात गेलेला नाही. आत्तापर्यंत मग ठाकरे गटाचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, असे असंख्य नेते ईडीच्या कारवायामुळं जेल भोगून बाहेर आले किंवा काही जेलमध्ये खितपत पडलेत. मग त्यात नवाब मलिक असतील, त्यात अनिल देशमुख असतील किंवा संजय राऊतही असतील. जर ईडीकडे काही ठोस पुरावेच नाहीत, काही भ्रष्टाचारच नाही, तर सुरुवातीलाच त्यांना अटक काय केली आणि त्यांना 2-2 वर्ष जेल काय केलं? आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतरच त्यांना क्लीन चिट कशी मिळते, ते निर्दोष कसे साबित होतात, हा ईडीचा कारनामा नाही का? छगन भुजबळावर आज ईडी ज्याप्रमाणे मेहरबान झाली ते अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यावर मेहरबान होईल का? म्हणजे हे भारतीय जनता पक्षानं स्वायत्त संस्था हातामध्ये घेऊन विरोधकांचं राजकारण संपवण्याचं षडयंत्र आहे का? की त्यांच्या पक्षात आल्यानंतर दोषारोप जरी असेल तरी त्याला निर्दोष सिद्ध करायची यंत्रणा आहे का? असे असंख्य प्रश्न आहेत. तेव्हा आज काहीही असो, छगन भुजबळावर ईडी मेहरबान झाली एवढंच. यावर तुमचं मत काय?